आज आपण फक्त अर्धी वाटी मुगाच्या डाळीपासून नाश्त्यासाठी घरातील सगळ्यांसाठी मस्त खमंग खुसखुशीत रेसिपी बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ 3 तास भिजत ठेवली होती। ही डाळ चांगली मुरलेली आहे। डाळ तुम्ही रात्री सुद्धा भिजत ठेवू शकता। डाळ भिजल्यानंतर यातलं हे सगळं पाणी काढून घ्यायचं आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। त्यानंतर इथे प्लेटमध्ये मी 3-4 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहे। 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, थोडासा कढीपत्ता घेतला आहे, हे यामध्ये घालून घ्यायचं। त्यानंतर यात अर्धा चमचा जिरं घालायचं आणि डाळ मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या। जेवढे शक्य होईल तेवढे डाळ अगदी बारीक वाटून घ्या। तर बघा डाळ मी अशा प्रकारे अगदी बारीक वाटून घेतली आहे। यात डाळ वाटताना 3-4 चमचे पाणी घातलं होतं, त्यामुळे डाळ अगदी बारीक वाटल्या गेली। आता एका मोठ्या भांड्यामध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, पीठ चाळून घ्यायचं आणि आता ही मिक्सरमधून वाटलेली पूर्ण डाळ यामध्ये घालून घ्यायची। अर्धी वाटी मुगाच्या डाळीसाठी 1.5 वाटी गव्हाचं पीठ हे अगदी बरोबर प्रमाण आहे। पण जर तुम्ही डाळ वाटताना पाणी थोडं जास्त घातलं असेल तर पीठ थोडं जास्त लागू शकते किंवा डाळ घट्ट वाटली असेल तर पीठ कमी लागेल। आता यात अर्धा चमचा हळद, चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालायचं। त्यानंतर 1 चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा, ओवा असा हातावर घासून घालायचा, यामुळे ओव्याची टेस्ट आणि स्मेल छान उतरते। त्यानंतर यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पीठ मळून घ्यायचं। आधी पाणी न घालताच पीठ मळून घ्या। त्यानंतर डाळ वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घालून यामध्ये घालून घ्या। अगदी थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। चपातीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडं घट्ट पीठ मळायचं। तर 2-3 मिनिटं मी पीठ चांगलं मळून घेतलं। आता यावर चमचाभर तेल घालायचं, पुन्हा पीठ मळून घ्यायचं आणि आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटं हे पीठ मुरू द्यायचं। आता 10 मिनिटांनंतर पाहूया, पीठ चांगलं मुरलेलं आहे। पुन्हा थोडा वेळ मळून घ्यायचं आणि आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। याच्या आपण छान खमंग खुसखुशीत पुऱ्या बनवणार आहोत। तर त्यासाठी मी असा एक छोटा गोळा करून घेते। याला आधी पीठ लावून घ्यायचं आणि पुरी लाटून घ्यायची। खूप पातळ पुरी लाटायची नाही आणि खूप जाडही बनवायची नाही। खूप पातळ पुरी लाटली तर ती मग फुगत नाही, त्यामुळे अशा थोड्या जाडच पुऱ्या लाटून घ्या। पण खूप जास्तही जाड पुऱ्या लाटू नका, नाहीतर मग ते तेलकट होतात। असे छोटे छोटे गोळे बनवून तुम्ही पुरी लाटून घेऊ शकता किंवा एक मोठा गोळा बनवून त्याची पोळी लाटून घ्या। त्यानंतर वाटीने त्याचे छोटे छोटे पुऱ्या बनवून घ्या, म्हणजे एकसारख्या आकाराच्या येईल। तर मी इथे सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि पुरी तळताना हा पुरीचा जो खालचा भाग असतो हा तेलात सोडायचा आणि वरचा भाग तेलात वरती असला पाहिजे, यामुळे पुरी चांगली फुगते। तर पुरी तळण्यासाठी इथे कढईमध्ये मी आधीच तेल तापवायला ठेवलं होतं। तेल आधी चांगलं तापवून घ्यायचं, त्यानंतर गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि पुऱ्या तळताना ते अशा वरून थोड्या दाबायच्या, यामुळे पुरी चांगली फुगते। बघा ही पूर्ण पुरी फुगली आहे। आता पलटून दुसऱ्या बाजूने तळून घ्यायची आणि पुऱ्या तेलात सारख्या पलटवायच्या नाही, एका बाजूने एकच वेळा तळून घ्यायची। बघा दोन्ही बाजूनी पुरी तळल्या गेली। आता प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर याच प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या। तर मी 4-5 पुऱ्या तळून घेतल्या आहेत। ह्या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा नुसतं अशाही खायला ह्या पुऱ्या खूप टेस्टी लागतात, कारण यामध्ये आपण तिखट मीठ सगळे मसाले घातले आहेत आणि खूप लवकर ह्या पुऱ्या तयार होतात। सकाळी नाश्त्याला बनवा किंवा एखाद्या दिवशी जेवणासाठी बनवू शकता। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।